आहे ना? महेश मोटेला माझ्याकडनं फ्री आहे. मी अभयसिंह उले पाटील, CEO उले कन्स्ट्रक्शन, बेलसर जे आपला जेजुरी ते सासवडचा प्लाझा आहे, तिथे महेश मोटेला हा प्लाझा फ्री आहे. फ्री फ्री फ्री. त्याचे पैसे मी भरणार आहे. प्रत्येक रील स्टारला फ्री देणार. मी फक्त त्या एका रील स्टारला मी त्याला फ्री देणार. त्यांनी सांगितलं की मी सामान्य माणूस नाही, मी रील स्टार आहे. मग प्रत्येक रील स्टारला तुम्ही फ्री देणार का? कमीत कमी महेश मोटेला तरी रील स्टारला त्याला तरी फ्री देणार. महेश मोटेला टोल फ्री असणार. महेश मोटेला बेलसर फ्री प्लाझा हा फ्री. सगळ्यांच्या समोर इथं सांगा साहेब, इथं सगळ्यांच्या समोर जाहीर करा. सगळे आमचे पत्रकार पत्रकार शेवटला घेऊ आपण. नाही थांबा ना, पत्रकार संघटनेचा अध्यक्ष आहे. आज जे आपल्या पालखी महामार्गावरती जो टोल नाका उभा राहिलेला आहे, तो टोल नाका चालू होऊन जवळजवळ महिना झाला. आजपर्यंत तर आम्ही जात येत होतो आधार कार्ड दाखवून, परंतु आज जे ठेकेदार आलेला आहे तो असा म्हणत आहे की बाबा तुम्ही 350 रुपयाचा पास काढा. तर आम्ही आमच्या जमिनी गेल्यात, आमच्या हद्दीमध्ये टोल थांबले म्हणजे केलेला आहे. आमची शेती तिथं जवळ आहे. आम्ही शेतीत कसं जाणार, कुठून जाणार? आणि आम्हाला जेजुरीला जायचं म्हणलं तर केव्हा तरी आम्ही महिने 8-15 दिवसांनी जाणार. आणि आम्ही टोलवरून गेलो तर आम्ही जर 350चा पास पडला तर मग आमचा त्याचा आम्हाला फायदा काय? आमच्या जमिनी जाऊन जरा तुम्ही एक रील स्टारला हे देताय, त्याला पास फुकट देताय, सांगताय ठीक आहे जावा. आणि आमच्या जमिनी जाऊन आम्ही भूमिपुत्र असून आम्हाला तिथून जायला अधिकार नाही ना. आम्हाला तुम्ही पैसे मागता, तेवढे हे भाडं म्हणता, टोल भाडा म्हणता, हे पास काढा म्हणता. आम्ही कसा काढायचा? आमच्या जमिनी जाऊन आम्हीच म्हणजे हे चोर झालो का असं वाटतंय आम्हाला. आम्हाला टोल माफी शेतकऱ्यांना आसपासच्या सर्व 2-3 गावांना झालीच पाहिजे. आम्हाला बाकी काय कळत नाही. आम्ही 3-4 गाव टोल हा पाडणार नाही आणि आम्हाला ती माफी द्यावी. आम्ही पास सुद्धा पाडणार नाही. ही माझी एवढी विनंती आहे. आता हा रस्ता जो झालाय, देशाचा विकास आणि गाव बकास अशा पद्धतीत झाले संपूर्ण. पुढं गटर पाहिजे ते झालं नाही. रस्त्याचं पाणी सडकाला येते आणि सगळं मार्गच दिशाहीन होऊन ह्याचा जाचक आम्हाला त्रास आहे या टोल नाक्याचा. आज आमचे वावर तिथंच, रोजचं दळणवळण तिथंच. आणि जर स्थानिकांना जर असा जर तुमचा जाचक जर असेल तर या स्थानिकांनी जायचं कुठं? आज तुम्ही आम्हाला तुटपुंजी जमिनीचे पैसे मोबदला दिलाय आणि त्याच्यात जर हा आम्हाला कायमस्वरूपी जर टोल लागत असेल, हे अन्याय आहे आमच्या स्थानिकांच्यावर. आज आमचं सारखं दळणवळण प्रत्येक वेळेस सुई लागली तरी आम्हाला त्या रस्त्याने जायचंय. तुम्ही एक काम करा, आम्हाला पर्यायी रस्ता द्या काढून आणि आम्हाला त्या टोलची गरजच नाही. पर्यायी रस्ता द्या ना. हे आम्हाला काय तिथूनच जा, तो पासच घ्या, हे घ्या. आम्ही हे इंग्रजांचं राज्य त्या टायमिंगला चांगलं होतं असं म्हणावं लागेल. आताची परिस्थिती अशी झाली आहे की आम्हाला आता असं वाटायला लागलंय की हे स्वराज्य हे का नाही, स्वराज्य स्थापन केलंय का? असं हे शिवरायांचं स्वराज्य कसं होतं ना आत्ताच कसं आहे? आज आम्हाला म्हणजे आमच्या जमिनी जाऊन आम्हाला जसं काय हप्ता वसुलीसारखी परिस्थिती निर्माण झाली. टोल माफी झालीच पाहिजे. टोल माफी ही झालीच पाहिजे. टोल भरू शकत नाही. टोल आम्ही भरू शकत नाही. स्थानिक तरी टोल आणि पैसे का द्यायचे? आम्ही हर गोष्टीला आम्ही जाणं येणं, प्रत्येक गोष्टीला जाणं येणं हे. आणि रेशनिंग साधं हे सरकारने दिलेलं रेशनिंग आणायला आम्हाला तिथून क्रॉस करावं लागते. रेशनिंग 100 रुपये, जायला 150 रुपये. रेशनिंग 100 रुपये आणि जाणं येणं 150 रुपये. हा कुठला न्याय? नमस्कार, मी गिरीधर पोरे. जो आता तक्रारवाडी ठिकाणी टोल नाका झालेला आहे तो आम्हाला मंजूर नाहीये. रस्त्यामध्ये आमच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि त्या जमिनीचा मोबदला आम्हाला तुटपुंजा मिळालेला आहे. ते असं झालंय, आता जमिनीचा मोबदला सगळा रस्त्याच्या टायमिंगला घालायचा का, टोल नाक्याला द्यायचा का? मग आमच्या हातात काय शिल्लक राहते? आमचे आता नाही म्हणलं तरी रोजचे 10-20 फेऱ्या होत्या तिकडं. आमची शेती तिकडं, सगळं तिकडं, आमचं दळणवळण आहे रोजचं. तो एक तर टोल नकोय आम्हाला, अन्यथा आम्हाला सर्व्हिस रोड द्या, आम्हाला एक रस्ता करून द्या. तुम्ही महेश मोटेंना फ्री सोडताय, त्यांच्याकडनं पास घेत नाही आणि मग स्थानिकांकडनं कशाला?
आम्हाला 350 रुपयाचा पास सुद्धा मंजूर नाहीये आणि आम्ही तो घेणार बी नाहीये आणि देणार बी नाहीये आणि पुढील काळात आम्ही मोठं जन आंदोलन उभं करू आणि आमच्यावर इथं स्थानिकात कोणही टोल भरणार नाहीये. आमच्यावर अन्याय होते. आता शिवरीमध्ये जो टोल झाला आहे हे गावचं अंगण असून गावच्या अंगणातच हा टोल फाडावा लागतोय ग्रामस्थांना. ही एक निंदनीय बाब आहे. विकास झाला मान्य आहे, पण स्थानिकांच्या जमिनी स्थानिकांचं सगळं दळणवळण इथंच. त्या पद्धतीने स्थानिकांना हा टोल माफ झालाच पाहिजे आणि तो त्यांचा हक्क आहे आणि शासनाने तो हक्क त्यांना दिला पाहिजे असं मला तरी वाटतं.